या युगांडाचं जे वेळ आहे ते इस्रायलच्या 1 तास पुढे आहे. त्यामुळे लोकल टाइम म्हणजे रात्रीचे 11 आणि दहशतवाद्यांनी दिलेली वेळ होती ती संपणार होती रात्रीचे 12 वाजता. एटझिऑन विमानतळावर सातत्याने छाप्याचा सराव करत असताना ह्यांना लागत होती 60 मिनिटं. विमानतळावर पहिलं विमान आल्यापासून ते उतरले, प्रवाशांना सोडवलं आणि शेवटच्या विमानाने टेक ऑफ घेतला, या सगळ्याला मिळून लागत होती 60 मिनिटं. नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन थंडरबोल्ट. ह्याचा जो कमांडिंग ऑफिसर होता त्याचं नाव जोनाथन नेत्यानाहू. या जोनाथन नेत्यानाहूनी ज्या वेळेला ब्रिगेडियर जनरल डॅन शॅमरॉनला सांगितलं की 60 मिनिटं लागतात, डॅन शॅमरॉननी सांगितलं मेक इट 55 मिनिटात झालं पाहिजे, सगळं काम 55 मिनिटात झालं पाहिजे. रात्रीच्या करेक्ट 11ला पहिलं हर्क्युलिस विमान एंटेबे विमानतळावर पोचलं. डोळ्यासमोर विमानतळाचा पूर्ण चौकोन आणा, तर त्या विमानतळाच्या बरोबर मध्ये एक मोठी टेकडी होती. टेकडीच्या पलीकडच्या बाजूला जुनी धावपट्टी होती आणि ती वापरात नव्हती. टेकडीच्या अलीकडच्या बाजूला नवी धावपट्टी, त्याला लागून कंट्रोल टॉवर्स आणि त्याला लागून कंट्रोलच्या ज्या बिल्डिंग्स होत्या, या बिल्डिंग मधल्या एका तळघरामध्ये अपहरण ज्यांना केलेलं होतं त्यांना ठेवलं होतं आणि त्यांच्या भोवती पहारा होता. पहिल्या विमानाने उतरायचं, उतरताना आवाज होऊ नये म्हणून विमानांच्या चाकांमधली हवा कमी ठेवलेली होती. त्या नादामध्ये चाक पंक्चर होऊ शकतं आणि एका जरी विमानाचं चाक पंक्चर झालं तरी सगळा प्लॅन तर फिसकटणार आहेच, पण काही जण मागे अडकणार आहेत. ते जर अडकले तर त्यांना लिफ्टिंग, त्यांना कसं उचलून आणायचं याकरता काही राखीव विमानं मूळ विमानतळावर सज्ज ठेवण्यात आलेली होती. आदेशानुसार जे पहिलं विमान पोहोचलं त्याचं काम होतं एंटेबे विमानतळावर घिरट्या मारत थांबायचं. गुप्तहेर खात्याकडनं आधी बातमी कळलेली होती की इदी अमीन आधीच पोहोचलेला आहे, त्यामुळे आता ती मर्सिडीज आणि त्याच्यात बसलेली इदी अमीन याची काही आवश्यकता नव्हती. पहिलं विमान एंटेबेच्या धावपट्टीवर उतरलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धावपट्टीवरचे दिवे लावलेले होते. का लावलेले होते? कदाचित योजनाही असेल की तासाभरात आता 12 वाजणार, पहिला प्रवासी आणायचा आणि त्याला मारायचं आहे, ते दृश्य दाखवायचे, त्याची सज्जता म्हणून रात्रीच्या 11 वाजता पहिलं विमान उतरलं. या विमानाला सूचना होती उतरायचं, अर्ध्यावरनच धावपट्टी सोडायची आणि जिथे मुख्य बिल्डिंग त्याच्या समोर जाऊन थांबायचं. ते थांबल्यावर विमानाची दारं उघडणार आणि कमांडोसनी धारधार उड्या मारून खाली उतरायचं. दुसऱ्या विमानाने उतरायचं, त्याच धावपट्टीवरनं थोडं पुढे जाऊन उजव्या कोपऱ्यामध्ये जो कंट्रोल टॉवर होता तिथे जायचं. त्यांना सांगितलेलं काम होतं कंट्रोल टॉवर ताब्यात घ्यायचा, तिथले युगांडाच्या सैनिकांना मारायचं आणि एका 20 जणांच्या टीमनी जीप्समध्ये बसून कंपालाकडनं येणारा जो रस्ता आहे एंटेबेच्या विमानतळाकडे तो अडवायचा, कारण युगांडन सैनिक अजून तिकडून येतील. विमानतळापासून 1.5 मैलाच्या अंतरावर इदी अमीनचं घर होतं. स्वतः त्या रात्री इदी अमीन होता. आधीचे 3 दिवस मॉरिशसला ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी OAU या संघटनेची बैठक होती. त्या बैठकीत बोलण्यासाठी म्हणून इदी अमीन गेलेला होता. तो कधीही परत येऊ शकेल, तसं जर झालं तर मर्सिडीज आणि एक इदी अमीन गाडीत बसलेली असावी म्हणून सज्जता आधीपासून करून ठेवण्यात आलेली होती. इतकंच नाही तर रात्री 12ला वेळ तर संपत होतीच, पण छाप्याची वेळ कोणती निवडायची, तर ती वेळ अशी काही पाहिजे की त्याच्या अलीकडे सुद्धा कुठल्या आंतरराष्ट्रीय दुसऱ्या विमानाचं तिथे लँडिंग नाही पाहिजे किंवा टेक ऑफ नाही पाहिजे, किंवा थोडंसं पलीकडे सुद्धा लँडिंग किंवा टेक ऑफ नाही पाहिजे. एंटेबेच्या विमानतळावर शेवटचं विमान दुपारी 12 वाजता जातं, शनिवार दुपार 12. त्यानंतर एंटेबेच्या विमानतळावर पुढचं येणारं अपेक्षित विमान होतं ब्रिटिश एअरवेजचं रात्रीचे 2:30, म्हणजे इंग्लिश तारीख म्हणायची तर खरं म्हणजे 4 जुलै रविवार 2:30 AM 2:30 वाजता ती जाणारी ती फ्लाईट आहे लंडनहून साऊथ आफ्रिका जोहान्सबर्ग. पण ती मध्ये एक स्टॉपवर तिचा आहे फक्त रिफ्युएलिंग आणि हातपाय मोकळे कराल, ते रात्रीच्या 2:30 वाजता ती एंटेबे. म्हणून छापा घालण्याची वेळ म्हणजे आसपास दुसरं कोणी नाही, दुसरे सिग्नल्स नाहीत. आकाशातनं जी विमानं निघाली त्यांना सूचना होती की एकही रेडिओ सिग्नल द्यायचा नाही. खरं म्हणजे जेव्हा आकाशातनं विमान जातं त्याचा कंटिन्युअस संपर्क बेसशी असतो आणि इथे 4 हर्क्युलिस विमानं एकमेकापासून 30 सेकंदाचं अंतर ठेवून जाणार, पण त्यांनी एकमेकाशी पण संपर्क ठेवायचा नाही, त्यांनी बेसला पण एकही निरोप द्यायचा नाही. का? कारण हे रेडिओ सिग्नल्स स्पाय सॅटेलाइट्स पकडतात आणि स्पाय सॅटेलाइट अमेरिकेचेच होते असं समजू नका, रशियाचे सुद्धा होते. आणि जर रशियाने ही संशयास्पद हालचाल पकडली असती, ती माहिती अरबांना पुरवली असती, तर विमानतळावर त्यांची वाट बघत सैनिक तयार राहिले असते की उतरा, त्याला म्हणतात सिटिंग डक, मेले असते सगळे.
इस्रायलच्या इतिहासातला सगळ्यात मोठा उत्पात, कॅटॅस्ट्रॉफी किंवा सगळ्यात मोठा पराक्रम, याच्या रेझर थिन सूर्याच्या धारेवरनं ते चाललेले होते. ती 4ही विमानं पोचली. चौथं जे विमान होतं ते गिरट्या घालत होतं. एक उतरलं आणि प्रवासी जिथे होते तिथे, दुसरं उतरलं आणि कंट्रोल टॉवर. तिसऱ्या विमानाचं काम होतं जुन्या धावपट्टीवर उतरायचं. त्या विमानामध्ये कमांडोज आणि त्या विमानात हॉस्पिटल पण होतं. या ॲक्शनमध्ये जर कोणी जखमी झालं तर पटकन त्यांना त्याच्यात बसून नेता यावं म्हणून. पण पलीकडे उतरलेल्या कमांडोजना सूचना होती मिराज विमानं जमिनीवर उद्ध्वस्त करायची. एकमेकापासून 30-30 सेकंदांच्या अंतरात ही विमानं उतरली. युगांडाचे जे सैनिक भोवती होते ते खडबडून जागे झाले. त्यांना आधी कळे ना हे काय आहे. त्यांनी पाहिलं ती C-130 म्हणजे सिव्हिलियन विमानं दिसत आहेत. त्याच्यामधनं पहिल्यांदा एक मर्सिडीज उतरली. त्या मर्सिडीजमध्ये कमांडिंग ऑफिसर जोनाथन नेत्यानाहू बसलेला होता. त्याला युगांडाच्या सैनिकांनी सॅल्यूट केले आणि त्यांना काही कळायच्या आतमध्ये फायरिंग चालू झालं. धोक्याचे सगळ्यात क्षण होते. कमीत कमी वेळामध्ये आतमध्ये जे प्रवासी रात्री झोपले असणार त्यांना जागं करायचंय आणि उठून घेऊन यायचंय. आणि दहशतवाद्यांना प्रतिसादाची संधी वेळ त्यांना मिळू द्यायचा नाहीये. हे कसं काय साध्य करायचं म्हणून हे ठरलेलं होतं की हिब्रू ज्यू भाषेमध्ये तेस्कावू असं ओरडायचं. तेस्कावू, तेस्कावू म्हणजे पडून राहा, लाय डाऊन. त्यामुळे पहिल्या विमानातनं जे कमांडोज उतरले आणि पळत 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 आले ते ज्या हॉलमध्ये दहशतवाद्यांचा पहारा होता आणि माणसं झोपलेली होती तिथे ते फक्त इस्रायल इस्रायल असं ओरडले आणि तेस्कावू पडून राहा. आणि मग सूचना त्यांना होत्या कमरेच्या उंचीवरनं फायरिंग करायचं. कमरेच्या उंचीवरनं फायरिंग. पहिल्या फायरिंगमध्येच 4 दहशतवादी तिथेच मरून पडले. दुर्दैवाने एकच मूळ फ्रेंच असलेला आता तेल अवीवमध्ये सेटल झालेला एक विद्यार्थी होता. त्याला अर्धवट झोपेमध्ये काय घडतंय कळेना. त्यामुळे तो उठला आणि मशीनगनच्या बर्समध्ये तो आला. एकमेव तो तिथे गेला. त्याचे वडील तिथे होते. वडिलांनी पण पाहिलं त्यामुळे ते त्याला वाचवायला म्हणून पुढे गेले. ते वडील पण गंभीररित्या जखमी झाले. बाकीचे 90च्या 90 प्रवासी पैकी एकाच्याही केसाला सुद्धा धक्का लागला नाही. आणि दहशतवाद्यांना प्रतिकाराला एवढासा सुद्धा वेळ मिळाला नाही. ते जागे होऊन काय घडतंय याच्या आतमध्ये सगळेजण मेलेले होते. 92च्या 92 प्रवासी विमानात बसले आणि निघाले. पहिलं विमान, आता ते विमान पुन्हा मागे आणा धावपट्टीवर आणि मग टेक ऑफ याला वेळ नव्हता. त्यामुळे विमानांना सूचना होती की आहात तिथूनच तुम्ही टेक ऑफ करायचा. ती धावपट्टी जिथे समोर जात होती तिथे समोर पाणथळ दलदलीचा प्रदेश, त्याला लागून येते तळ. तळ्याचं नाव आहे व्हिक्टोरिया लेक. विमान आला आणि ते सुद्धा C-130 म्हणजे मोठ्या आकाराचं. त्याला धावपट्टी जास्ती लांब लागते. त्याच्या निम्म्या आकाराची धावपट्टी होती. त्या निम्म्यामध्ये हर्क्युलिसचा टेक ऑफ कसा करायचा त्या सगळ्याचं सूत्रसंचालन करत विमानतळाच्या टारमॅकवर हा कमांडिंग ऑफिसर जोनाथन नेत्यानाहू उभा होता. युगांडन सैनिक जे जागे झाले त्यातले अनेक जण मेले. पण कंट्रोल टॉवर ताब्यात घ्यायच्या आधी त्यावर एक हेवी मशीन घेऊन बसलेला जो युगांडन सैनिक होता त्याने जोनाथन नेत्यानाहूला पाहिलं. त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या वावरण्यातच उघड होतं की या ऑपरेशनचा CEO कमांडिंग ऑफिसर तो आहे. त्यामुळे युगांडाच्या त्या सैनिकांनी जोनाथन नेत्यानाहूचा वेध घेतला. जोनाथन नेत्यानाहू पडला. जोनाथन नेत्यानाहू पडला म्हणून इस्रायलचं सैन्य जे कोणी कमांडोज होते ते घाबरले नाहीत, बिचकले नाहीत. त्यांच्या नियोजनात हे गणित होतं की जर तो पडला तर काय करायचं, तर 2IC किंवा सेकंड इन कमांड त्यांनी ताब्यात घ्यायचा. तो सेकंड इन कमांड कोणतरी विल्यम समथिंग कोणीतरी होता, त्यांनी ताब्यात घेतला. जोनाथन नेत्यानाहू जखमी होता. त्याला उचलून जे हॉस्पिटलचं विमान होतं त्याच्यामध्ये नेण्यात आलं. कंट्रोल टॉवरवर फायरिंग झालं. कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त झाला. कंपालाच्या रस्त्यावरून 3-4 जीप्स भरून युगांडाचे काही सैनिक येत होते. ते येत होते गाणीबिणी म्हणत, रात्रीची वेळ गाणीबिणी म्हणत येत होते. त्यांना अंदाज पण नव्हता. त्यांना काही कळायचं. त्यांच्यावर फायरिंग झालं. सगळ्याच्या सगळ्या जीप उद्ध्वस्त. सगळ्याचे सगळे सैनिक ऑन द स्पॉट मरून पडले. विमानांच्या मध्ये प्रवासी बसले आणि विमानाने निघायचं आहे. खरं म्हणजे सगळ्यात अवघड, विमानाच्या शास्त्राच्या दृष्टीने सगळ्यात अवघड चॅलेंज आता होतं. निम्म्या धावपट्टीमध्ये निघायचं. ते कसं निघायचं त्याचा पण सराव आधी करून घेण्यात आलेला होता. त्यामुळे C-130 निम्म्या धावपट्टीवरनं निघायचं. विमानात हवा कमी आहे हे पण लक्षात ठेवा. फुल थ्रॉटल म्हणजे पूर्ण त्याला पूर्ण ताकद द्यायची. ते हलत हलत समोरचं तळं आणि पाणथळाशी जशी जवळ येताना दिसेल तसं वैमानिकांनी ब्रेकवर उभं राहायचं. पूर्ण ताकद द्यायची विमानाला फोर्स आणि ब्रेक लावायचा. ब्रेकवर उभं राहायचं आणि फुल थ्रॉटल ताकद दिलेली असताना ब्रेक सोडायचा. तो काय होणार आहे, तोफेमधून गोळा जसा सोडतात तसं ते अख्खं विमान आकाशामध्ये फेकलं जाणार. हे कमी हवा असताना C-130 प्रचंड, मी सांगितलं 10 मजली बिल्डिंगच्या एवढी उंच विमानं
त्यांनी हे मॅन्युव्हरिंग एका वेळी सगळं हे केलं आणि विमानं आकाशामध्ये झेपावली, तेव्हा झाली होती 53 मिनिटं. रात्री सगळी विमानं सुरक्षित पोचली आणि मग हा जो तेल अवीव मधला व्यापारी होता कर्नल बार्लेव बोरका, याला सांगण्यात आलं की इदी अमीनला फोन करून सांग तुझ्या सहकार्याबद्दल आभारी होतो. अजूनपर्यंत इदी अमीनला सुद्धा पत्ता नव्हता की काय घडलेलं आहे. त्यामुळे इदी अमीनने मध्यरात्री झोपेतच खडबडून होत या बोरकाला विचारलं की मला आभारी कशाबद्दल. कर्नल बोरकाने सांगितलं कळेल तुला लवकरच, पण जे काही केलंस त्या तुझ्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपल्या राष्ट्रांचं संरक्षण आणि दहशतवाद्यांच्या समोर टेकायचं नाही, ही चित्तथरारक कहाणी सुद्धा फिकी ठरेल अशी आक्रमक कारवाई त्याच्या पुढची आहे. आणि त्याच्या सुद्धा तयारीला खरं म्हणजे थोडी आधीच सुरुवात झालेली होती. तो आहे सद्दाम हुसेनचा अण्वस्त्रांचा कार्यक्रम. 1973 मध्ये हे जे युद्ध झालं होतं त्यानंतर सगळे अरब देश एकत्र आले. त्यांची जी संघटना आहे तिचं नाव आहे ओपेक, ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ओपेक. त्यांनी मिळून पेट्रोलच्या किमती एकदम 5 पट वाढवल्या. जगाच्या आर्थिक बाजारामध्ये दाणादाण. ती असताना त्यावेळेचा फ्रान्सचा एक मंत्री जॅक्स शिरॅक, तो आता राष्ट्राध्यक्ष आहे, याची सद्दाम हुसेनची भेट झाली होती. आणि सद्दाम हुसेननी फ्रान्सच्या काही हजार कार्स, स्कूटर्स वगैरे विकत घेतो. त्याच्या बदल्यामध्ये फ्रान्सला अतिशय स्वस्त दरामध्ये पेट्रोल सप्लाय करतो, पण आम्हाला न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी पाहिजे असं सांगितलं होतं आणि फ्रान्सने ते मान्य केलं होतं. नाही म्हणलं तरी दुःखद आहे आणि भीषण आहे, पण गंमत आहे ती म्हणजे इस्रायलच्या अणु कार्यक्रमाला सुद्धा सहाय्य फ्रान्सचंच होतं आणि सद्दाम हुसेनच्या इराकमधल्या अणु कार्यक्रमाला सुद्धा सहाय्य फ्रान्सचंच होतं. इस्रायल आपल्या सुरक्षिततेबद्दल जे सावध होतं, डोळ्यावर कातड ओढून बसलेले नव्हते, त्यांना माहीत होतं की जर आपल्या शत्रू देशांच्याकडे अण्वस्त्र आली तर पृथ्वीच्या पाठीवरून इस्रायल नामशेष व्हायला 3 अणुबॉम्ब पूर्ण शक्य आहे. मी पुढचं बोलतोय हे भयानक आहे. आणि आपण खुदा करे म्हणतात, ईश्वरापाशी प्रार्थना करूत की कुठेच पृथ्वीवर अशी वेळ कधी येऊ नये, कारण हे सुखद नाही, हे चित्तथरारक आहे असं समजू नका. मानवतेने एकदाच अणुबॉम्बचा अनुभव घेतला, तो हिरोशिमा आणि नागासाकी आहे. तो शेवटचा ठरावा. कुणावरच ती म्हणजे शत्रूवर सुद्धा वेळ येऊ नये, कारण ते भयानक आहे. पण जर शत्रूकडे अणुबॉम्ब आला तर 3, एक जेरुसलेमवर, एक तेल अवीववर आणि एक इस्रायलच्या व्यापाराचं मुख्य बंदर हैफा, तर पृथ्वीच्या पाठीवरून इस्रायल नामशेष होईल. त्यामुळे आपल्याला सावध राहायला पाहिजे. त्यामुळे इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद ही सतत शोधावर पण होती की इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका हा नेमका कुठे कुठे असू शकतो. त्यामुळे 1973 सालचं हे जे योम किपूर युद्ध आहे ते संपल्या लगेच जेव्हा हे कानावर आलं की इराक अण्वस्त्र कार्यक्रम तयार करतंय, जॅक्स शिराक आणि सद्दाम हुसेन यांची भेट झाली, तेव्हापासून मोसाद कामाला लागलेलं होतं की शोधा कुठे कुठे गुप्तपणे, कुठे कुठे कळतंय. फ्रान्स पुरवणार होतं प्लुटोनियम. पॅरिसच्या जवळचं एक छोटंसं गाव म्हणावं असं एक छोटंसं ठिकाण आहे, तिथे सद्दाम हुसेन करताचं प्लुटोनियम तयार होत होतं. ते जिथे तयार होतं तिथे एक दिवस स्फोट झाला आणि सगळं उद्ध्वस्त झालं. मग ते अणुभट्टी तयार करण्याकरता अणुभट्टीचं जे रॉ मटेरियल असतं, हार्ड वॉटर मध्ये विशिष्ट ॲस्बेस्टॉसच्या पट्ट्या टाकलेल्या असतात आणि जे न्यूट्रॉन सोडले जातात प्रचंड वेगाने, त्याचा वेग कमी करायला, म्हणजे ते अणुगर्भावर अटॅक करतील आणि तो फुटेल, फिशन, अणु फुटेल, हे जे अणुभट्टीमध्ये घडवून आणलं जातं ते जिथे फ्रान्समध्ये तयार होत होतं तिथे कधी स्फोट झाले. ज्या जहाजांच्या वरनं माल येत होता तिथे स्फोट झाले. आजपर्यंत कोणीही सिद्ध करू शकत नाही, तरी सगळ्यांना माहिती असतं की याच्यामागे इस्रायल आहे. पॅरिसमध्ये सद्दाम हुसेनचे काही शास्त्रज्ञ वावरत होते. या शास्त्रज्ञांच्या मध्ये एक होता, त्याचं नाव डॉक्टर खिदीर हमजा. हा न्यूक्लिअर फिजिक्स मधला PhD, अत्यंत सुसंस्कृत माणूस. MIT म्हणजे अमेरिकेतलं बॉस्टनच्या जवळचं मूळ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून यांनी न्यूक्लिअर फिजिक्समध्ये PhD केलेलं होतं. सद्दाम हुसेनच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा जो प्रमुख होता त्याचं नाव अल शाहिरिस्तानी. या अल शाहिरिस्तानीशी काहीतरी मतभेद झाले. पुढे अल शाहिरिस्तानी दिसेनासाच झाला आणि तो कुठे गेला, काय गेला, कोणालाच माहित नाही. सद्दाम हुसेन, सद्दाम या शब्दाचा अर्थ आहे आघात, टू पंच, स्ट्राईक. सद्दाम म्हणजे आघात. इराक
या शब्दाचा अर्थ आहे टोक किंवा एज. अरेबिक इस्लामिक जगताचं जेव्हा इस्लाम चालू झाला त्याचं टोक या अर्थाने इराक. अन्यथा प्राचीन काळापासून ती संस्कृती म्हणजे मेसोपोटामिया. मेसोपोटामिया या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे 2 नद्यांच्या मधला प्रदेश. आणि मानवाच्या ज्या आद्य 4 प्राचीन संस्कृती निर्माण झाल्या त्यातली ही एक, तैग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मधला. सद्दाम हुसेन हा धर्मांध मुस्लिम नव्हता. किंबहुना जे मूलतत्ववादी मुस्लिमांच्या दृष्टिकोनातून पाहायचं तर ते सद्दाम हुसेनला बहुधा मुस्लिम पण म्हणणार नाही. आणि सद्दाम हुसेनचा जो राजकीय पक्ष बाथ पार्टी, त्याचं बाथ हा जो अरेबिक शब्द आहे त्याचा मराठी अर्थ आहे प्रबोधन, रेनेसाँ, प्रबोधन. अरबांच्या प्रबोधनासाठी सिरियामध्ये जो पक्ष स्थापन झाला त्याची विचारधारा खरं म्हणजे लेफ्टिस्ट होती, डावी, सोशलिस्ट, कम्युनिस्ट. त्यामुळे सहजरित्या त्यांना रशियाजवळचा त्या बाथ पार्टीने जुलै 1958 मध्ये तत्कालीन इराकचा राजा फैसल याच्या विरुद्ध बंड केलं आणि सत्ता ताब्यात घेतली. ती सत्ता इराकचं सैन्य, त्याचा एक लष्कराधिकारी कासिम यांनी ताब्यात घेतली. 10 वर्ष कासिमने राज्य केलं. ज्या वेळेला हे घडलं त्यावेळेला सद्दाम हुसेन 21 वर्षाचा होता. सद्दाम हुसेनचा जन्म 28 एप्रिल 1937 आणि तो लहानपणापासून विद्यार्थी नेता बगदादच्या उत्तरेला अल तिक्रीत म्हणून जे ठिकाण आहे तिथला हा. आणि अरब बहुसंख्य त्यातले मुस्लिम असले तरी सगळे अरब मुस्लिम नाहीत, अनेक अरब ख्रिश्चन पण आहेत. आणि सद्दाम हुसेनच्या विश्वासातला, सद्दाम हुसेनचा एक अत्यंत उजवा हात म्हणावा असा मंत्री, हा नाव त्याचा अरेबिक पद्धतीचं आहे पण तो धर्माने ख्रिश्चन आहे. आणि अरब राष्ट्रवाद जे मांडत होते त्यांना सगळ्यांना म्हणायचं होतं धर्म काही असो आपण सगळे अरब मिळून एक. त्या अरब राष्ट्रवादाचेही प्रयत्न चालू होते. त्या अरबांचा एकमुखी नेता म्हणून आपण उदयाला यावं अशी सद्दाम हुसेनची महत्वाकांक्षा. तो विद्यार्थी असल्यापासून बाथ पक्षाची जी विद्यार्थी शाखा तिचा तो कार्यकर्ता होता. 1958 मध्ये बाथ पक्षाने सत्ता ताब्यात घेताना तो फक्त 21 वर्षाचा होता. करेक्ट 10 वर्षांच्या नंतर वयाच्या केवळ 31व्या वर्षी जुलै 1968 सद्दाम हुसेननी कासिमलाही बाजूला सारून इराकची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. आणि तेव्हापासून पेट्रोलचा वापर करून पण एक आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत विकसित राज्य म्हणून इराकचा उदय व्हावा. तसा झाला तर अरबांचं नेतृत्व इराककडे येईल आणि मग आपल्याला अरब राष्ट्र अरब म्हणून संघटित करता येईल अशी सद्दाम हुसेनची मूळ योजना. इराक हे सर्वच अर्थाने खरं म्हणजे आधुनिक राष्ट्र होतं. इराकमध्ये महिलांना समाजामध्ये समान स्थान होतं म्हणा अथवा आहे. बुरखा नाही. शिया आणि सुन्नी भेद आहेत त्यावरनं दंगली होतात, पण मुस्लिम मूलतत्ववादी मागासलेला किंवा बुरसटलेला म्हणावा असा विचार हा इराकमध्ये नव्हता. आता एखाद दुसरी मस्जिद आणि आत्ता नंतर घडते ते होत असले त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. सद्दाम हुसेनला रशियाचं त्यामुळे बॅकिंग होतं. 1968च्या पुढे आपली सत्ता बळकट करण्यासाठी सद्दाम हुसेननी त्याची गुप्तहेर संघटना जिचं नाव मुखब्बरात म्हणजे इंटेलिजन्स देणारी, खबरात बातम्या देणारी, गुप्त बातम्या देणारी मुखब्बरात ही संघटना हाताशी धरून त्यांनी दहशत निर्माण केलेली होती. त्याचं एकमुखी राज्य होतं. आणि पेट्रोल, इराक हे जगामध्ये नंबर 2 पेट्रोलच्या उत्पादनात जगामध्ये नंबर 2चा देश आहे. या सद्दाम हुसेनची महत्वाकांक्षा होती की आपल्याकडे अण्वस्त्र पाहिजेतच. त्यामुळे फ्रान्सच्या मदतीने पॅरिसमध्ये आपले शास्त्रज्ञ पाठवून त्याचा अण्वस्त्रांचा कार्यक्रम चालू होता. मोसादच्या द्वारा इस्रायलच्या राज्यकर्त्यांच्याकडे ह्या सगळ्या बातम्या येत होत्या. आपल्याला काही वेळा इस्रायलच्या गोष्टी ऐकताना जणू असं वाटतं की सगळा इस्रायल कायम एकमुखीच होता का काय. तसं नाहीये. किंबहुना हे लक्षात घ्या की इस्रायल देश अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत इस्रायलमध्ये कधीही एका पक्षाचं सरकार नाही. आपण वावरताना काही वेळा बकवास ऐकतो की शेवटी आघाडीच्या राजकारणाची म्हणून काही कंपल्शन आहे, शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं वगैरे. ती कंपल्शन राष्ट्रहिताशी तडजोड करण्याची नसते. आघाडीचीच सरकार आहेत, त्यांच्या आपसात तिथे उजवे डावे आहेत. लिकुड नावाचा जो पक्ष, एरियल शेरॉन त्या पक्षाचा आत्ताचा. आणि ही घटना जेव्हाची मी आता तुम्हाला सांगणार आहे तेव्हा जो पंतप्रधान होता मेनाकिम बेगिन, म्हणजे 1976 साली जो विरोधी पक्ष नेता होता तो आता 1980-81 साल उजाडताना तो पंतप्रधान होता. 1976 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. शिमॉन पेरेज हा त्यावेळी विरोधी पक्ष नेता होता आणि 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. 1976 मध्ये 2014 साली 2014 साली जे सत्तेत होते
एअरफोर्सचा एक अत्यंत महत्त्वाचा अधिकारी आर्मीचा मोर्देचाई गुर हा लेबर पार्टीचा म्हणजे शिमॉन पेरेसच्या पक्षाचा एक नेता म्हणून इस्रायलच्या संसदेमध्ये बसत होता. तो लोकशाहीच देश आहे, तिथे 17 तऱ्हांचे पक्ष आहेत, कुठल्याच एका पक्षाकडे बहुमत नसतं, पण सगळ्यांचं मिळून एकमत इस्रायल या राष्ट्राची सुरक्षितता. त्यासाठी जे करायला लागेल, आक्रमकपणे करावं लागलं तर ते सुद्धा करणे. त्यामुळे 1977-78 मध्येच इस्रायलचा निर्णय ठरलेला होता की सद्दाम हुसेनचा अण्वस्त्राचा कार्यक्रम यशस्वी होऊ द्यायचा नाही. तो कितीही तथाकथित शांततामय असेल तरी न्यूक्लिअर फिजिक्स ज्याला समजतं त्याला माहिती आहे की अण्वस्त्रांचा शांततामय, अणुशक्तीचा शांततामय वापर आणि अण्वस्त्र तयार करणे यात एका पावलाचं अंतर आहे, एका पावलाचं आहे. अणुशक्तीचा शांततामय वापर करायचा असेल तर प्लुटोनियमचं शुद्धीकरण जेवढं करायला लागतं त्यापेक्षा थोडं अधिक सेंट्रिफ्युगल मशीनमध्ये प्लुटोनियम घालून थोडं जास्त शुद्धीकरण केलं की जे तयार होतं ते म्हणजे एनरिच्ड युरेनियम, म्हणजे आयसोटोप युरेनियमचा U-235. त्यामुळे या बाष्कळ कल्पनांमध्ये इस्रायल नव्हतं की त्याचा शांततामय असेल तर चालू दे, सद्दाम हुसेन आपला शत्रू कुठे आहे. इस्रायलनी मोसादच्या द्वारा कारवाया करून छापे घाल, शास्त्रज्ञांना अरब सद्दामचे जे शास्त्रज्ञ होते यांना पॅरिसमध्ये इस्रायलनी हवं ते सगळं पुरवलं, सगळं तोंडाने उच्चार करू नये अशा सकट सगळं पुरवलं, पण त्यांच्याचकडनं बातम्या काढल्या. मोसादचे 2 एजंट, आपण ब्रिटिश आहोत आणि व्यापारी आहोत आणि आपला अंडरवर्ल्डची लिंक आहे आणि जगामध्ये वावरणारे जे गुन्हेगारी जगत आहे अंडरवर्ल्ड, त्याच्यात अण्वस्त्र, प्लुटोनियम, युरेनियमचा काळाबाजार चालतो. तर माझ्याकडे काही केजी काळाबाजारातलं प्लुटोनियम आहे, त्याचा जरा तू वापर करायला मदत करशील का, असं त्याला मोह पाडत, त्याला पैसे पुरवत, स्विस बँकेमध्ये त्याचं अकाउंट उघडत, त्या अकाउंटवर पैसे ठेवत, पॅरिसमध्ये ज्या ज्या वस्तू पुरवता येतील अथवा माणसं ती पुरवून त्यांनी या शास्त्रज्ञाला आपल्या जाळ्यामध्ये ओढलं. त्या शास्त्रज्ञाकडनं क्रमाक्रमाने बातमी कळत होती काय दिशेने पुढे चाललेलं आहे ते. त्याला जुळणारा अमेरिकेच्या सॅटेलाइट प्रोग्रॅमनी हा KH-11 यांनी जेव्हा सांगितलं की कुठल्याही क्षणी सद्दाम हुसेनची जी अणुभट्टी आहे ती आता कार्यरत होईल, कार्यरत म्हणजे हॉट, न्यूक्लिअर फर्नेस, इट बिकम्स हॉट. ती एकदा हॉट झाली म्हणजे तिच्यामध्ये चेन रिॲक्शन चालू झाली की त्यानंतर जर बॉम्बिंग केलं तर रेडिएशन जे होईल त्यांनी काही लाख माणसं मरतील. सद्दाम हुसेनचा जो कार्यक्रम होता अण्वस्त्रांचा तो बगदादच्या दक्षिणेला 20 किलोमीटरवर अल तुवैथा म्हणून ठिकाण होतं, तिथे होता, शेजारी जवळ बगदाद. त्यामुळे अणुभट्टीचं उद्ध्वस्त करायची असेल तर ती अणुभट्टी कार्यरत होणे म्हणजे न्यूक्लिअर फर्नेस हॉट होणे याच्या आधी करायला पाहिजे. पहिल्यांदा एकदा 1979-80 साली बातमी आली की आता कुठल्याही क्षणी ते होऊ शकतं. त्यावेळेला मेनाकिम बेगिन पंतप्रधान यांनी एकतर्फी निर्णय घेतला की बॉम्बिंग करून ती अणुभट्टी उद्ध्वस्त करायची. नेमकं त्यावेळेला इराण-इराक युद्धाला तोंड फुटलं. इराणमध्ये इराणचा त्यावेळचा हुकुमशहा रेझा शाह पहलवी याच्या विरुद्ध त्यावेळपर्यंत पॅरिसमध्ये राहणारा जो मुस्लिम मूलतत्ववादी नेता होता आयातुल्ला खोमेनी, हा शिया, याचं बंड झालं. इराणी जनतेने खोमेनीचं प्रचंड स्वागत केलं. अज्ञातवासातून पॅरिसमधून खोमेनी बाहेर आला आणि इराणमधल्या प्रवासामध्ये तेहरानला पोचेपर्यंत रेझा शाह पहलवीवर पळून जाण्याची वेळ आली. तो अमेरिकेत पळून गेला आणि इराणचा सर्वेसर्वा झाला आयातुल्ला खोमेनी. खोमेनी मुस्लिम मूलतत्ववादी आणि शिया. इराक हे थोड्या फरकाने पण मुख्यतः सुन्नी बहुसंख्याक आहे. शिया मोठ्या प्रमाणावर तिथे आहेत पण सुन्नी बहुसंख्याक आहे. शिवाय सद्दाम हुसेन स्वतः मूलतत्ववादी नाही आणि जे पर्शियन गल्फ आखात येतं तिच्यावरची काही ठाणी आणि पेट्रोलचा साठा याबद्दल इराण इराकमध्ये आधीपासून खूप वाद होता. इराणमध्ये खोमेनीची क्रांती झाली आणि इराणमध्ये राजकीय अस्थिरता आहे, त्याचा आता फायदा घ्यावा म्हणून सद्दाम हुसेननी शतल अरब हे जे बंदर आहे पर्शियाच्या खाडीच्या टोकाला त्या शतल अरबवर हल्ला चढवला. हे वर्ष 1978-19 आहे. युद्धाला तोंड फुटलं. 20व्या शतकातलं बहुधा सर्वात अमानुष युद्ध सांगायचं झालं तर 10 वर्ष चाललेलं हे इराण इराक युद्ध आहे. कारण या युद्धामध्ये रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला, जैविक बायोलॉजिकल शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला, विषारी गॅसेसचा वापर, अतिशय भीषण युद्ध आहे. 10 वर्ष हे युद्ध चालू राहिले. पण या युद्धामध्येच 1979-80 मध्ये
इराणच्या एअरफोर्सनी अल तुवेथावर अटॅक करायचा प्रयत्न केला. तो फसला. एकही बॉम्ब त्या अणुभट्टीवर पडला नाही. पण त्यामुळे जास्ती सावध होऊन या अल तुवेथाच्या भोवतीची जी सुरक्षितता होती ती वाढवण्यात आली. ती सुरक्षितता दोन मुख्य प्रकारांची होती. एक त्याला म्हणतात AAA. AAA म्हणजे अँटी एअरक्राफ्ट आर्टिलरी, म्हणजे जी स्पेशालिस्ट आर्टिलरी आहे जी ताशी 1,500 किलोमीटर किंवा जास्ती वेगाने जाणाऱ्या विमानालाही टिपू शकते असा तोफखाना AAA तो अल तुवेथाच्या भोवती बसवण्यात आला. आणि दुसरी सॅम मिसाईल्स ही पण तिथे बसवण्यात आली, हिट सिकिंग. त्यामुळे विमानाने आला तर म्हणजे सद्दाम हुसेनला माहीत नव्हतं अशी स्थिती नाही आहे. कमांडोचा छापा पडू शकतो. इस्रायल आपला शत्रू आहे. सद्दाम हुसेन जरी धर्मांध मुस्लिम नसला तरी अरब राष्ट्रवादी, यामुळे इस्रायल कधी ना कधीतरी बुडवायचं आहेच. आणि इस्रायलचं शत्रुत्व जो पत्करेल त्याच्याकडे अरबांचं नेतृत्व येईल हे लक्षात ठेवून सद्दाम हुसेन इस्रायल विरुद्ध वारंवार घोषणा तर करतच होता. म्हणजे जेव्हा अंतिमतः रविवार 7 जून 1981 च्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेला सद्दाम हुसेन आणि इराक बेसावध होता अशी स्थिती नव्हती, उलट जास्ती सावध होते. AAA बसवलेले, सॅम मिसाईल्स बसवलेली 1981 सालातली इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सची सगळ्यात अद्ययावत यंत्रणा ही तिथे बसवलेली होती. रडार्स ही तिथे बसवलेली होती. पण योजनेची तयारी करून सरावाला सुरुवात 2-2.5 वर्ष आधी चालू होती. तोही विमानतळ मगाशी सांगितलेल्या गोष्टीतला एट्झिऑन विमानतळाचं नाव बीर शिवा. हा सिनाई पेनिन्सुला, सिनाईचं गाझापट्टी, सिनाई वाळवंटाचा जो भाग आहे त्याच्यामधला हा एअरफोर्स बेस, AFB एअरफोर्स बेस, तिथे हा सराव चालू होता. 1980-81च्या वेळची सगळ्यात अद्ययावत फायटर प्लेन्स म्हणजे F-16 फॅन्टम जेट्स. F-16 त्यांची क्षमता मध्ये न उतरता खूप लांब जाऊन येणे, अटॅक आणि परत येणे. पुढे त्यांनी 1980चा शेवट 81ची सुरुवात या वेळेला दुसऱ्यांदा एकदा ठरवलेलं होतं की आता पण जाऊन अणुभट्टी उद्ध्वस्त करायचे. पण कसा कोणास ठाऊक हा कार्यक्रम लीक झाला आणि बातमी गेली विरोधी पक्षनेता शिमॉन पेरेझ ह्याच्याकडे.